नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे भरत मुनेश्वर आणि आपण पाहत आहात विजन मॅथ्स फिजिक्स चॅनल। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 यामधील शेवटचं प्रकरण सांख्यिकी या प्रकरणावरील कृतीयुक्त उदाहरणांचा अभ्यास, त्याचबरोबर त्यावर असलेले बहुपर्यायी प्रश्न याचा विचार करणार आहोत। तर सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे कुठेही स्किप न करता पाहावा आणि या प्रकरणातला काही आपल्याला अडचण असेल तर प्लेलिस्टला जाऊन सांख्यिकी हे प्रकरण काढल्याच्या नंतर त्याच्यामध्ये या प्रकरणात संबंधित संपूर्ण व्हिडिओ आहेत, ते व्हिडिओ क्रमशः पाहिले तर या प्रकरणाची समस्या आपली कायमची मिटून जाईल। आणि ज्यांना प्लेलिस्ट कळत नसेल त्यांच्यासाठी आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये सांख्यिकी असं एक प्लेलिस्टची लिंक देत आहोत, ती आपण त्यावरून आपण सांख्यिकी हे प्रकरण संपूर्णपणे अभ्यासावं। तर आजच्या पिरियडमध्ये फक्त आपण कृतीयुक्त उदाहरणे याच्यामध्ये जेही असतील आणि बहुपर्यायी प्रश्न जेही असतील त्याचा विचार करणार आहोत। ठीक आहे, तर सांख्यिकीमध्ये आपल्याला माहित आहे केंद्रीय प्रवृत्तीची परिमाणे 3 असतात। एक आहे मध्य, मध्यक आणि बहुलक। पहिलं मध्य, दुसरं मध्यक आणि तिसरं काय आहे बहुलक। त्याच्यानंतर आपल्याला जी सांख्यिक माहिती दिलेली असते, आपण त्या सांख्यिक माहितीचं आलेखाद्वारे सादरीकरण करत असतो। कुठलीही माहिती, सांख्यिक माहिती आपण आलेखाद्वारे सादरीकरण त्याचं करत असतो। त्यामध्ये आपण आयतालेख, वारंवारता बहुभुज आणि वृत्तालेख या आलेखाद्वारे आपण सांख्यिक माहितीचं सादरीकरण करत असतो। एका कुटुंबाचा विविध बाबीवर होणारा मासिक खर्च दिलेला आहे, त्यावरून केंद्रीय कोनाचे माप काढून वृत्तालेख काढा। आपल्याला केंद्रीय कोनाचं माप काढायचं आहे। केंद्रीय कोनाचं माप काढण्यासाठी आपल्याला सूत्र माहित आहे, केंद्रीय कोनाचं माप थीटा बरोबर आहे त्या घटकातील संख्या भागिले सर्व घटकातील एकूण संख्या गुणिले 360 या सूत्राचा आधार घेऊन या ठिकाणी एक आपल्याला करून दाखवलेला आहे, पुढचं आपल्याला करायचं आहे। ठीक आहे, पाहता इथं पहिलं अन्न दिलंय, म्हणजे त्या घटकातील संख्या किती आहे 40, एकूण किती आहे 100, इथं दिले बघा हे एकूण, आणि गुणिले 360। आता ह्याला जर आपण कटवलं, हे शून्य कटला या शून्याशी आणि हा शून्य कटला या शून्याशी, 36 गुणिले 4 किती होईल 144 अंश, 144 अंश। त्यानंतर कपड्यासाठी असंच इथं बघा, हे काय घ्यावं लागेल आपल्याला याप्रमाणे 20 छेद किती आहे 100 गुणिले ॲज इट इज हे किती 360, बरोबर आहे। आता यालाही कटवा, हे 2 शून्य कटले या 2 शून्याशी, 36 गुणिले 2 किती झाले 72, हे 72 अंश। त्यानंतर घरभाडे 15 आहे, इथं काय करावं लागेल 15 भागिले एकूण किती आहेत 100 गुणिले 360, याला कॅन्सल करा, हे शून्य कटला या शून्याशी, त्यानंतर 5 त्रिक 15, 5 दोन्ही 10 आणि हे 2 परत 36 ला कटवा 18, 18 गुणिले 3 किती झाले 18 त्रिक 54, हे 54 अंश। शिक्षणासाठी 20 भागिले 100 गुणिले 360, हे शून्य कटले आणि परत 36 दोन्ही किती आलं हे 72, पूर्वी आपण हे काढलेलं सुद्धा आहे। त्यानंतर 0 5 म्हणजे 5च, 5 भागिले 100 गुणिले 360। आता आपल्याला काय करावं लागेल, हे 100 शून्य शून्य कटलं,
परत 5 1 5 5 दोन्ही 10, 2 न 36 ला कटवा, किती झाले हे 18, म्हणजे हे शेवटचं काय 18 अंश. आता याचं तुम्हाला काय करायचं आहे, वृत्तालेख काढायचा आहे, बरोबर आहे. आता याचा वृत्तालेख काढू आपण. एका विशिष्ट त्रिज्येचे या ठिकाणी वर्तुळ काढायचं आणि त्यानंतर या सेंटर पासून वर्तुळाला एक त्रिज्या काढायची. आता कोनमापकाच्या साहाय्यानं प्रत्येक कोन मोजायचा. पहिला अन्नासाठी 144 आहे, 144 कोनमापकासह ठेवा आणि 144चा कोन काढायचा. 10 20 30 40 50 60 70 80 90 100 110 120 130 140 आणि 144 या ठिकाणी तो कोन येईल. 144चा कोन काढला. त्यानंतर हा बिंदू जोडणारी वर्तुळाची त्रिज्या काढायची. हे आहे अन्न आणि हा कोन आहे 144 अंश. त्यानंतर दुसरा आहे कपडे, याच्यासाठी केंद्रीय कोन आहे 72 अंश. आपण या ठिकाणी मोजू 10 20 30 40 50 60 70 आणि ह्या पुढे 2 रेघा 71 आणि हे 72. हे आहे कपडे आणि कोन आहे 72 अंश. त्यानंतर घरभाडे 54 अंश. दहा 20 30 40 50 आणि 54. घरभाडे आणि हे आहे 54 अंश. आता फक्त एक जरी काढलं तर पुढचं इतर खर्च ऑटोमॅटिकली आपल्याला मिळतो. ते म्हणजे आता शिक्षण किती आहे 72 अंश. 72 अंश 10 20 30 40 50 60 70 71 आणि हे होईल 72. शिक्षण आणि हा 72 अंश आणि राहिलेला हा जो आहे तो आहे 18 अंश. हे काय उरलं होतं, इतर खर्च. तर ह्या प्रकारे आपल्याला वृत्तालेख काढता येतो. आता ह्या प्रकरणावरील आपण बहुपर्यायी प्रश्न पाहणार आहोत. बहुपर्यायी प्रश्नांची उत्तरे दिलेल्या पर्यायातून शोधा. विविध रक्तगटांच्या व्यक्तीचे रक्तगटानुसार वर्गीकरण वृत्तालेखात दाखवायचे आहे. ओ रक्तगट असणाऱ्या व्यक्ती 40% असल्यास ओ रक्तगट असणाऱ्या व्यक्तीसाठी वृत्तालेख केंद्रीय कोन कितीचा घ्यावा लागतो. तर आता हे आपल्याला माहित आहे की आपण याच्यासाठी काय करू शकतो. एक आपल्याकडे सूत्र आहे. सूत्र कोणतं, थीटा बरोबर आहे त्या घटकातील संख्या भागिले सर्व घटकातील एकूण संख्या. गुणिले 360 अंशात्मक माप. थीटा म्हणजे अंशात्मक कोनाचं माप त्या घटकाचं. तर त्या घटकातील संख्या आपल्याला या ठिकाणी दिली. किती दिली, 40%.
40% म्हणजे 40 आणि सर्व एकूण घटकातील संख्या किती 100, त्याला 40% म्हणतो. हे डायरेक्ट एवढं दिलेलं आहे आपल्याला 360. हे शून्य या शून्याशी, हा शून्य या शून्याशी कॅन्सल करा. थिटा बरोबर 4 न 36 ला गुणाकार करा, किती होईल 144. आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे डी. प्रश्न दुसरा, इमारतीच्या बांधकामाचे विविध खर्च वृत्तालेखाद्वारे दाखवले असता सिमेंटचा खर्च 75%च्या केंद्रीय कोनाने दाखवलेला आहे. सिमेंटचा खर्च 45,000 असल्यास इमारतीच्या बांधकामाचा एकूण खर्च किती? परत त्याच सूत्रांना आपल्याला सोडावं लागेल. आपण एकूण खर्च घेताना एकूण खर्च बरोबर आपल्याला माहित आहे सिमेंट, आता तिथं कोणता घटक आहे सिमेंट दिलं म्हणून सिमेंटचा खर्च भागिले कोणाचं त्याच घटकाच्या कोणाचं अंशात्मक माप, म्हणजे आपण इथं डायरेक्टली थिटा लिहू आणि हे जशाला तसे 360. आत्ताच आपण हे सूत्र लिहितो, हे थिटा इकडं आणि हे एकूण खर्च एकूण बाब इथं असते. आता एकूण काढायचं म्हणजे याला इकडं आणि थिटाला इकडं आणलेलं आहे. आता याच्यात किमती जर ठेवली आपण, हे किती आहे सिमेंटचा खर्च किती आहे 45,000, हे 45,000 त्यानंतर भागिले अंशात्मक माप किती आहे 75 आणि गुणिले 360. 15 ने कॅन्सल होईल, 15 5 75, 15 3 45, किती झाले ते 3000. पुन्हा 5 न भाग जातो, 5 1 5 5 36, 600, 600 गुणिले 360, 6 6 36, अच्छे 3 सायत्रिक 18 आणि 3 21. आणि आता पुढचे शून्य द्या, हे वरचे 2 शून्य आणि याच्याचा 1 शून्य, म्हणजे किती आलं उत्तर याचं ए उत्तर आलेलं आहे. वर्गीकृत वारंवारता सारणीतील संचित वारंवारतेचा उपयोग काढण्यासाठी होतो. आपल्याला माहित आहे वर्गीकृत वारंवारता सारणी जेव्हा आपण काढतो त्यावेळेस आपल्याला काय करायचं असतं, मध्यक काढायचं असतं. कारण संचित वारंवारता सारणीचा त्या ठिकाणी आपण वापर करत असतो. म्हणून संचित वारंवारता सारणी वर्गीकृत असेल तर त्याचा वापर आपण मध्यक काढण्यासाठी करतो. म्हणून याचं डायरेक्टली उत्तर आपल्याला लिहिता येईल बी. चौथा, वर्गीकृत वारंवारता सारणीतील सामग्रीचा मध्य काढण्यासाठी पुढील सूत्रात x बार बरोबर a प्लस समेशन ऑफ FI/UI भागिले समेशन ऑफ FI गुणिले G मध्ये UI. हे UI काय असतं आपल्याला माहित आहे. UI म्हणजे काय आहे DI भागिले G. हे G म्हणजे सर्व DI चा मसावी असतो, है की नाही. कारण DI च्या वेगवेगळ्या मोठमोठ्या व्हॅल्यू असतात, त्याच्यामुळे निरीक्षणाने आपण काय करतो G ची किंमत काढत असतो. आणि हे DI म्हणजे काय असतं, DI म्हणजे XI मायनस A भागिले G. हे बघा हे DI ची किंमत हा. आणि हे याला आपण काय म्हणू शकतो डायरेक्टली आता UI म्हणू शकतो, कारण XI मायनस A ला आपण काय म्हणू शकतो DI, आहे की नाही. तर XI म्हणजे काय आहे वर्गमध्य असतो, A म्हणजे गृहीत मध्य, वर्गमध्यामधून गृहीत मध्य वजा करायचं, आणि हे G म्हणजे सर्व DI चा मसावी. तर आता आपल्याला या ठिकाणी या सूत्राकडे पाहिलं तर लक्षात येतं की कोणतं उत्तर असू शकतं XI वजा A भागिले G. हे बघा XI वजा A भागिले G म्हणजे C याचं उत्तर आहे. प्रति लिटर कापलेले अंतर किलोमीटर, कारची संख्या हे दिले आपल्याला 12 ते 14, 14 ते 16, 16 ते 18, 18 ते 20. तर वरील सामग्रीसाठी कारच्या प्रति लिटर कापलेल्या अंतराचे मध्यक या वर्गात आहे. आता हे काढण्यासाठी तुम्हाला माहित असेल संचित वारंवारता आपल्याला काढावी लागते आणि त्यावरून कळतं. तर आपण संचित वारंवारता साधारण शॉर्ट मध्ये मी सांगतो काय असू शकतं. अगोदर वर्ग घेतो, त्याच्यानंतर वारंवारता आणि संचित वारंवारता पेक्षा कमी है ना. किती आहेत वर्ग आपले, एक आहे 12 ते 14, दुसरा आहे 14 ते 16, 16 ते 18, 18 ते 20, आणि वारंवारता किती आहे 11, 12, 20 आणि 7. संचित वारंवारता पेक्षा कमी कशी असते, हे 11 ला 11 जशा तशी 11 अधिक 12 या ठिकाणी 23 होईल.
23 अधिक 20 किती होतात 43, 43 अधिक 7 किती होतात 50 याप्रमाणे. आणि आता n बरोबर किती येतं मग हे 50 भागिले 2 म्हणजे किती 25. 25वा n बरोबर 25वा प्राप्तांक कोणत्या वर्गामध्ये येतो इथं लक्षात येतं बघा. इथं आहे 23 आहे आपलं 25 पाहिजे. 25 म्हणजे कोणत्या पुढच्या वर्गामध्ये यायला पाहिजे म्हणजे 16 ते 18 मध्ये यायला पाहिजे. म्हणून याचं उत्तर काय येतं 16 ते 18 म्हटल्याच्या नंतर या 16 ते 18 म्हणजे सी आहे. आणि त्याच्यानंतर शेवटचा प्रश्न आहे हा 6वा. प्रत्येक विद्यार्थ्याने लावलेली झाडे विद्यार्थी संख्या 1 ते 3 7 विद्यार्थ्यांना 4 ते 6 8 7 ते 9 6 10 ते 12 4. वरील वारंवारता सारणीतील सामग्रीसाठी वारंवारता बहुभुज काढायचा आहे. 4 ते 6 या वर्गातील विद्यार्थी दर्शवण्यासाठी बिंदूचे निर्देशक आहे. आपल्याला 4 ते 6 हा वर्ग दर्शवायचा आहे. तर त्या बिंदूचे निर्देशक कसे घेतो आपण. आपल्याला माहिती आहे की एक्स वर काय घेतो आपण एक्स अक्षावर आणि वाय अक्षावर. एक्स त्याला आपण एक्स निर्देशक आणि वाय निर्देशक असं म्हणतो. एक्स निर्देशकावर आपण एक्स अक्षावर काय घेतो आपण 4 ते 6 या दोघांचा वर्ग मध्य घेतो त्याला एक्स निर्देशक म्हणतात. आणि वाय निर्देशक कोणता असतो त्याचा करस्पॉन्डिंग 8. मग आता एक्स निर्देशक 4 ते 6 म्हटल्यानं काय करावं लागेल आपल्याला वर्गाची खालची मर्यादा अधिक वर्गाची वरची मर्यादा भागिले 2 हे वर्गमध्ये झालं. 6 आणि 4 10 भागिले 2 म्हणजे किती आहे 5. म्हणजे एक्स निर्देशक काय आला आपला एक्स निर्देशक आहे 5 आणि वाय निर्देशक काय आहे वाय निर्देशक या ठिकाणी दिलेला आहे किती आहे ते 8 आहे. बरोबर आहे. वाय निर्देशक 8 म्हणजे तो बिंदू काय असायला पाहिजे 5,8. इथं कुठं आहे 5,8 सी या ठिकाणी. तर अशा प्रकारे हे प्रश्न होते. हे आपल्याला निश्चितच समजले असतील. संपूर्ण प्रकरण पाहायचं असेल तर आपण प्लेलिस्टला जाऊन सांख्यिकी या चॅप्टरचा प्रत्येक व्हिडिओ आपण पाहावे किंवा याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. धन्यवाद.